1001 रुपयांचं पारितोषिक आहे दिलीप राजाराम शिंदे चौदरवाडी गावचे सातारा कोरेगाव यांच्याकडून। सर मॅचला होते सुरुवात, तत्पूर्वी खऱ्या अर्थानं ज्यांचं आगमन या मुख्य व्यासपीठावरती होत आहे कनेर ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय श्री योगेश दादा जांभळे, त्याचबरोबर शिवसेना शाखा प्रमुख विनोद दादा सनस, अभिजित दादा घागरे, विशाल उंबरकर, युवा उद्योजक उमेश मानकर, राजेश सनस, विक्रम दुंदळे, रुपेश पाडळे, सचिन दुधाने, नितीन जेते या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी मध्ये करतोय। दादांना आम्ही सर्वांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं। राजमाता जिजाऊ समाज कल्याण चॅरिटेबल ट्रस्ट ग्रुप नवी मुंबई आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी 2025-26 मध्ये सहर्ष स्वागत करतोय। कनेर ग्रुप ग्रामपंचायती जांभळमुरे जांभळेवाडी सरपंच आदरणीय श्री योगेश दादा भरत जांभळे, त्याचबरोबर शिवसेना शाखा प्रमुख विनोद दादा सनस आणि त्यांचे सहकारी मित्र परिवार आपल्या असोसिएशनला भेट देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत। त्यांचं आम्ही असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहोत। जाऊया मॅचच्या दिशेने, करो या मरो अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आहे। जो जिंकणार आहे त्या संघाचं स्वप्न पूर्ण होईल, एक ट्रॉफी त्यांच्या गावामध्ये जाईल अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले। बॅटिंग करत असताना कमलेश बनगे आणि शिवम जांभळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये डीजे सांबरवाडी या टीमचे, आणि या जोडीला थांबवण्यासाठी यश काळे वाघजाई सारखल टीमचा एक ऑलराउंडर खेळाडू। पहिल्याच बॉल वरती कमलेश बनगे यांनी चौकाराने स्वागत केले, स्वॅग से करेंगे हम स्वागत। यावेळेला फलंदाज कुठेतरी तयार नव्हते, पंचांनी डेथ बॉल घोषित केला। आलेल्या पाहुण्यांचं अगदी कमलेश बनगे यांनी चौकाराने स्वागत केलंय। मी विनंती करेन सर्व पाहुण्यांना की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं। 4 धावा धावपलकावरती आहेत। खोलात टाकलेला बॉल, बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये। मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे राजमाता जिजाऊ समाज कल्याण चॅरिटेबल ट्रस्ट ग्रुप नवी मुंबई, सरपंच योगेश दादा जांभळे, विनोद दादा सनस, शिवसेना शाखा प्रमुख अभिजित दादा घागरे, विशाल उंबरकर, युवा उद्योजक उमेश मानकर, राजेश सनस, विक्रम दुंदळे, रुपेश पाडळे, सचिन दुधाने, नितीन जेथे या सर्वांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत। हो, यावेळेला शफल झाले, या बॉलला उडवलाय, बॅटचा टोला अगदी लांब जाऊन पडलाय, बॉल सीमारेषेच्या बाहेर। 6 धावांसाठी कमलेश बनगे भावले यांच्या बॅटमधून आलाय एक दणदणीत सनसनीत आणि खणखणीत षटकार। काय फटका सजवलाय, अगदी गिरकी घेतली आणि बॉलला देखील भीर 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 भिरकावून दिलाय, एक जबरदस्त षटकार। काय मोठा फटका केलाय, अकू टप्प्याचा बॉल होता त्याच्यावरती चढवलाय प्रहार चेंडू आर पार सीमारेषा पार। 6 धावांसाठी हक्का गोला उचलकर बोला हा 6 धावांचा टोला। कमलेश बनगे आज वेगळ्याच रंगात वेगळ्याच ढंगात आहेत। पाठीमागच्या मॅच मध्ये देखील त्यांनी 19 धावांची ताबडतोब फटकेबाजी केली होती। या मॅचची सुरुवात देखील अगदी चौकाराने आणि 2 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 10 धावा गोळा केलेल्या आहेत। पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी तुटून पडलेत। बॉल क्रमांक 4 फुलटॉसचा बॉल, गुडघा टेकून या बॉलला उडवलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये, परंतु पहा बॉल लढवण्याचा प्रयत्न फसलाय, बॉल निघून चाललाय। एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी फरार। पण रिप्ले टेलिकास्ट मध्ये कमलेश बनगे लोअर फुलटॉसचा बॉल होता, पाठीमागचा पाय थोडासा वाकवला, पुढचा पाय पुढे काढला, बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला घेतलं आणि ऑन साइडला एक जबरदस्त फटका केलाय। 14 धावा धावपलकावरती। पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग, पॉवर प्लेचं षटक कसं फोडावं त्याचं ज्वलंत उदाहरण कमलेश बनगे हे मैदानाच्या आतमध्ये दाखवतात। पॉवर प्लेचं षटक यश काळे घेऊन आलेले आहेत आणि त्यांच्यावरती हल्ला बॉल चढवायला सुरुवात केली। यश काळे देखील एक ऑलराउंडर खेळाडू आहेत, टेनिस बॉल क्रिकेटचा लेदर बॉल क्रिकेटचा प्रचंड अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि तोच अनुभव आता पणाला लावलाय आणि कमलेश बनगे यांची आता दांडी गुल केले। फर्निचर अगदी तोडून टाकले, दांडी गुल करत असताना
यश काळे पहा रिप्ले टेलिकास्ट टप्पा पडला थोडेसे बॅक फुटला गेले बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये डावी यष्टी वाकवले कमलेश भनगे रिप्ले टेलिकास्ट पहा अगदी वेगाने बॉल रिलीज झाला आणि त्यानंतर कमलेश भनगे नाराज पाहायला मिळालेत ज्या खेळाडूने मात्र या डावाची सुरुवात चौकाराने आणि षटकाराने केले त्याच खेळाडूला मात्र यश काळे यांनी मात्र माघारी पाठवलंय आपल्याकडे जो प्रचंड अनुभव होता तो अनुभव आता त्यांनी पणाला लावला आणि एक मोठी विकेट वाघजाई सारखं टीमला मात्र मिळवून दिले ज्या विकेटची नितांत गरज होती ती विकेट मात्र इथे आले 14 वरती पहिला गडी कोसळलाय बिग विकेट कमलेश भनगे गॉन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित ढवळे हार्ड हिटर बॅट्समन खोलात टाकलेला बॉल उसळी दिले हलकीशी अपील देखील केले उत्साह जास्त आत्मविश्वास कमी पहिले 4 बॉल डीजे सांबरवाडीचे राहिले परंतु पाठीमागचे 2 बॉल वाघजाई सार्कलचे राहिलेले आहेत पहिले 4 बॉलवरती तब्बल 14 धावा आल्या परंतु तदनंतरच्या 2 बॉलवरती कमलेश भनगेची विकेट आणि एक डॉट बॉल देखील आलाय म्हणजे हे षटक आहे ना कभी खुशी कभी गम राहिलेला आहे चौकार आले षटकार आले विकेट आले डॉट बॉल आले म्हणजे सर्व काही या ओव्हर मध्ये तुम्हाला पाहायला मिळालेला आहे 14 धावा धावफलकावरती एका गाडीच्या मोबदल्यामध्ये शिवम जांभळे नॉन स्ट्राइक एंडला उभा होता पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमलेश भनगे यांचा खेळ त्यांनी पाहिला सकाळपासून प्रभावशाली खेळी वैभव शिवम जांभळे यांनी देखील केलेले आहे परंतु आता या मॅच मध्ये निर्णायक मॅच मध्ये कशा प्रकारे ते बॅटिंग करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात ओव्हर क्रमांक 2 मध्ये साहिराज जाधव आलेले आहेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट आले धावा देखील ओसांडून खर्च झालेले आहेत परंतु ओव्हर क्रमांक 2 मध्ये कशा प्रकारे साहिराज खेळ करेल हे पाहणं गरजेचं आहे खोलात टाकलेला बॉल उडवलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत निखिल बॉलची फेकी केले नॉन स्ट्राइक एंडला एक धाव मिळेल एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 15 धावा 15 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने गोलंदाज बॅकफुटला गेले कट केला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा पॉवर लावले बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार मासूम चेहरा आणि घाव घेरा पहा अमित ढवळ्यांचा कलात्मक शॉट अगदी एका जागेवरती पाय रोवून उभे राहिले मनगटाचा वापर केला बॅटच्या स्टिकरला बॉल लागला होता त्यानंतर एक जबरदस्त टोला अमित ढवळे यांच्या बॅट मधून आलाय 19 धावा धावफलकावरती 1.2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला यानंतरची मॅच आहे जांभळमुरे विपक्ष अंबानी दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा एक इनिंग झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत जांभळमुरे टीमचे कॅप्टन आणि अंबानी टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे एक इनिंग झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत खोलात टाकलेला बॉल परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालाय खोदून काढण्याचा प्रयत्न तिथे एकच धाव मिळते खरं तर ज्यावर ते आपण चर्चा करतो ना एखादा फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धावा बनवत असेल तर त्याला थांबवायचं म्हटलं तर कशा पद्धतीने थांबवलं पाहिजे तर त्यातला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र तुम्हाला बाहेर काढावं लागतं यॉर्कर बॉल टाकावे लागतात आणि तेच काम साहिराज जाधवने केलेले आहे कारण त्या अगोदर आला होता चौकार त्यानंतर त्याने यॉर्कर बॉल टाकला त्याच्यावरती मिळाले एकच धाव 20 धावा धावफलकावरती चेंडू हवेमध्ये खेळलाय विकेट किपर यश काळे डाऊन दी बॉल विकेटचं पतन आणखीन एक मोठा मासा गळायला लागलाय फलंदाज शिवम जांभळे बॅक टू द पवेलियन परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला मैदानाच्या आतमध्ये जशी विकेट गेले कमलेश भनगे बाहुबली यांची तसे मात्र आता डीजे सांबरवाडी टीम साठी धावा बनत नाहीये धावांना लगाम लागलाय धावांना अगदी कोंडी करून ठेवलेले आहे कात्री लावले
पहिल्या षटकामध्ये धावा होत्या तब्बल 14 धावा, परंतु दुसऱ्या षटकामध्ये साहिराज जाधव सार्कल टीमचे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आले. 5 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 6 धावा त्यांनी खर्च केलेत आणि या मॅच मध्ये कमबॅक अगदी केलंय. पहिल्या षटकामध्ये संकट आली होती, परंतु त्यानंतर साहिराज जाधव सारखं वादळ गोलंदाजीच्या ट्रॅक वरती उभं राहिलं आणि आघाडीची जोडी सांबरवाडी टीमची माघारी पाठवण्यामध्ये यश देखील मिळवलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश भनगे. शेवटचा बॉल प्रगती पथावरती ओव्हर क्रमांक 2 मधील 1 टू गो. प्रकाश भनगे न्यू बॅटर मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. प्रारंभिक जोडी मैदानाच्या बाहेर गेले. डीजे सांबरवाडी टीमची शेवटचा बॉल या ओव्हर मधील शफल झाले होते. अंगावरती खूप वेगाने बॉल रिलीज झालाय. थ्रो केलेला नाहीये. थ्रो केला असताना तर यष्ट्यांचा वेध घेतला असता तर विकेट मिळाली असती, परंतु शेवटच्या बॉल वरती धाव मिळाली. 1-2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 21 धावा धावपलकावरती. येस, शेवटचा बॉल प्रगती पथावरती आहे. थोडीशी चुकी झाली ती आम्ही सुधारतोय. शेवटचा बॉल खोलात टाकलेला, लॉंग ऑफ रिझन मध्ये उडवलाय, खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी मिस फिल्डिंग होते. एकच धाव मिळते. एकाच धावेवरती दोन्ही बॅटरला समाधान मानावं लागते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा धावपलकावरती आहेत. मॅजिकल फिंगर तुम्हाला अगदी स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. 22 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स आणि 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. अगदी हा आकडा जर तुम्ही पाहिला तर ऑन स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही रोशन बादापूर यांना बहाल करतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन की ग्रामस्थ मंडळ पिसानी या मंडळाचे माजी अध्यक्ष प्रकाशदादा गोगावले आणि माजी उपाध्यक्ष हबप मोहनदादा गोगावले यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रोशन बादापूर यांना बहाल करायचा आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा धावपलकावरती आहेत. तत्पूर्वी आम्ही मित्रा मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान रोशन बादापूर यांना बहाल करतोय. ग्रामस्थ मंडळ पिसानी माजी अध्यक्ष प्रकाशदादा गोगावले आणि माजी उपाध्यक्ष हबप मोहनदादा गोगावले यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रोशन बादापूर यांना आपण बहाल करतोय. एक जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली. 36 धावा त्यांच्या बॅटमधून आला आणि त्या खेळीचा गुणगौरव आपण करत आहोत. ओव्हर क्रमांक 3 ला होते सुरुवात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सुरुवात झालेली आहे. ज्योतिराम आलेले आहेत. पहिला बॉल त्यांनी रिलीज केला. धावपलकावरती धावा मिळाल्या त्या 2 धावा. या 2 धाव्यांच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत तब्बल 24 धावा. 24 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. याला समोरच्या दिशेने ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू निघून चाललाय. लॉंग अँड स्ट्रॉंग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अमित ढवळ्यांचा तडाखा. बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचले. पाठीमागच्या पायावरती संपूर्ण भार दिला आणि त्यानंतर लॉंग ऑफ रिजन सीमारेषेच्या बाहेर बॉलला पाठवून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. शफल झाले. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 मोठे फटके आलेले आहेत अमित ढवळेच्या बॅट मधून. पहा रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. जबरदस्त फटका खेळलाय. शफल झाले. संधी मिळाली. बॉल हाताळलाय हाफ ट्रॅकर. त्यावर वापरला आपलं स्पेशल फ्युचर आणि बॉलवर लावलंय 6 धावांचं स्टिकर. अमित ढवळे या नावाची वादळ आता मैदानाच्या आतमध्ये सीमारेषेला आग लावतंय. थांबायचं नाव घेत नाहीये. मार झोड तोड झोड त्यांना खूप पसंत आहे आणि त्या पट्ट्याने ठोकलेत. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 षटकार. मॅच फसली होती डीजे सांबरवाडी टीम साठी, परंतु आता मॅच बनले. ज्योतिराम यांच्यावरती हल्ला बोल चढवायला सुरुवात केली.
आणखीन एक मोठा फटका खेळण्यासाठी तयार झाले होते, परंतु अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. अवांतर धाव मिळेल DJ सांबरवाडी टीमला. धावा कशा काय ना, धावा येणं गरजेचं आहे. पुस्तक असो वा आयुष्य, शेवटपर्यंत संयम ठेवायचा असतो, कारण कहाणी शेवटच्या पानात सुद्धा बदललेली असते. त्यामुळेच शेवटपर्यंत संयम ठेवायचा. बॉल निघून चाललाय डीप मध्ये. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील यशस्वीरित्या पूर्ण केलाय. धावफलकावरती 2 धावा आणखीन जोडूया. 39 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू. यानंतरची मॅच आहे जांभळमुरे विपक्ष अंबानी. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे. शेवटचे 2 बॉल. अमित ढवळे यांनी चांगली बॅटिंग केली. 8 बॉलच्या पाठीमागे 22 धावा बनवलेत. प्रकाश यांनी 1 बॉलच्या पाठीमागे 1 धाव बनवले. चांगली बॅटिंग अमित ढवळे यांनी केली. आणि आता पुन्हा एकदा तयार. शफल झाले. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी. गिली गिली गप्पा खुश हुई रंबा, गेंद गई लंबा. 6 रनों के लिए छक्का, सिक्सर. अमित ढवळे सेट ऑन फायर. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते, लाजवाब, वाखडण्याजोगे. यासाठी ते ओळखले जातात. 14 गाव प्रीमियर लीग असू द्या, प्रभो प्रीमियर लीग असू द्या, सातारा ग्रामीण प्रीमियर लीग असू द्या, प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक जास्ती बोली लागते याही खेळाडूला. अमित ढवळे नावाचे वादळ मैदानाच्या आतमध्ये बरसले. ओहो, इथे पहा शफल झाले होते, परंतु या वेळेला शेवटच्या बॉलवरती मिळणार नाहीये धाव. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 45 धावा आणि 46 धावांचं लक्ष सारखळ वाघजाई टीम समोर आहे. येणारे बॉल 18 बॉल 46 धावा. अमित ढवळे यांची बॅटिंग आवडली असेल ना, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. 3 षटकार त्यांनी ठोकले आणि 3 षटकाराच्या साह्याने 1 चौकारच्या साह्याने त्यांनी धावा बनवल्या. तब्बल 27 धावांचं योगदान त्यांनी आपल्या टीमसाठी दिलेलं आहे. मॅच फसली होती. शिवम आणि कमलेश बाद झाले त्यावेळेला, परंतु अमित नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं आणि ते अशा प्रकारे गोंगावलंय की त्यांनी मात्र चांगली बॅटिंग केली. चला, टॉस साठी या दोन्ही टीम्स एका बाजूला असेल टीम जांभळमुरे, त्यांच्या विरुद्ध असेल अंबानी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी, आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन की आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित राहिलेले मान्यवर राजमाता जिजाऊ समाज कल्याण चॅरिटेबल ट्रस्ट ग्रुप, संपूर्ण आमचा तो ग्रुप असेल, आणि त्याचबरोबर शिवसेना शाखा प्रमुख विनोद दादा सनस यांना मी विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करतोय. त्याचबरोबर जांभळमुरे गावचे सुपुत्र, कनेर ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश दादा जांभळे असतील, आणि संपूर्ण आमचा राजमाता जिजाऊ समाज कल्याण चॅरिटेबलचे ट्रस्टचा जो ग्रुप आहे त्या सर्वांना आम्ही विनंती करतोय की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा कॉइन स्पिन करत आहोत. एका बाजूला असेल अंबानी, त्यांच्या विरुद्ध असेल जांभळमुरे. असा टॉस आहे. दुपारच्या सत्रामध्ये फ्रेश मॅच असेल आणि त्या फ्रेश मॅचचा टॉस मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. मोठी मॅच आहे, फ्रेश मॅच. एका बाजूला जांभळमुरे, त्यांच्या विरुद्ध अंबानी अशी मॅच आहे. आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतोय की शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय श्री विनोद दादा सनस साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करत आहोत. कॉल कोण देणार, अंबानी की जांभळमुरे? अंबानी संघ कॉल करेल. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन ऐकत नव्हते. हा बोलतोय मी मागतो, तो बोलतोय मी मागतोय, परंतु आता अंबानी टीम मागेल. कॉइन स्पिन छापा असा कॉल केलेला आहे आणि अर्थातच काटा आलाय. टॉस जिंकलाय जांभळमुरे टीमने, टॉस जिंकलाय. कॅप्टन राहुल
टॉस महत्त्वाचा होता का? टॉस महत्त्वाचा होता. अगदी बरोबर आहे, टॉस महत्त्वाचा होता. टॉस तुम्ही जिंकलाय. निर्णय काय असेल? बॉलिंग करण्याचा. बॉलिंग करणार आहात. प्रतिस्पर्धी संघ अंबानी संघ आहे. किती धावांपर्यंत त्यांना थांबवू शकाल? 35 धावांपर्यंत त्याला रोखण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल 2 शब्द. थँक्यू. अंबानी टीम, टॉस महत्त्वाचा होता. टॉस जिंकला असतं तर काय निवडलं असतं? प्रथम फलंदाजी करणार होतो. मनासारखं घडलेलं आहे. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. मान्यवरांना मी विनंती करेन की सरपंच आपण इथे आलेला आहात, 2 मिनिटं आमच्या असोसिएशनला मार्गदर्शन करावं आणि शुभेच्छा देखील द्याव्या. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा मुंबई हे असोसिएशनचं लीगचं 4थं वर्ष आणि या 4थ्या वर्षाचा दिमागदार हा सोहळा आज या कामोटे या ठिकाणी उत्तमरित्या नियोजनबद्ध पार पडत आहेत. ज्या यावर्षी सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची जी नवसंचालक कमिटीची निवड झाली त्या सर्व संचालक कमिटीचं आणि आमचे विनोददादा गोगावले यांचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि गेली 2 वर्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 3 वर्ष अध्यक्षतेखाली त्यांच्या या मार्गदर्शनाखाली हे असोसिएशन लीग भरवत असतात. सर्व गावच्या टीम या ठिकाणी खेळत असतात. या खेळाच्या माध्यमातून सर्व गावं एकत्रित येऊन सर्व काही मुलं जी विखुरलेली असतात ती या टीमच्या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी एकत्र येत असतात आणि हे ऋणानुबंध वाढत असतात. आज या ठिकाणी या असोसिएशनच्या माध्यमातून असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी याला जे विशेष सहकार्य लागलेलं आहे ते आमचे मार्गदर्शक सन्माननीय संदीपदादा म्हात्रे आणि संगीताताई म्हात्रे नगरसेविका यांच्या माध्यमातून या ठिकाणी या ट्रॉफीला सहकार्य लाभले आहे. त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आज आत्ताचा होणारा सामना जांभळमुरे वर्सेस अंबानी या दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांना विजयी होण्यासाठी मी दोघांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. त्याचबरोबर आलेल्या सर्व पाहुण्यांचा आपण हार्दिक आभार मानूया आणि अध्यक्षांच्या वतीनं आपण एक यथोचित मान सन्मान करूया. शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय श्री विनोददादा सनस, त्याचबरोबर सरपंच योगेशदादा जांभळे या आणि संपूर्ण आमची सहकारी मित्र परिवार असेल त्यांचा यथोचित मान सन्मान अध्यक्ष विनोददादा गोगावले यांच्या शुभ हस्ते आम्ही पार पडत आहोत. मैदानाच्या आतमध्ये विकेट्स देखील गेलेली आहे. हिट विकेट पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. शिवम पहिल्या बॉलवरती चौकार आला यश काळेच्या बॅटमधून, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर विकेट. बॉल पाठीमागच्या दिशेला निघून चाललाय. सर्व सहकारी मित्र परिवार यांचा आम्ही आभार मानतो. आपण येथे उपस्थित राहिला, आमच्या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतोय. वाईट +1 अशा 2 धावा धावपलकावरती जोडूया. टार्गेट आहे 46 धावांचा आणि धावपलकावरती धावा आहेत 6 धावा. 14 बॉलच्या पाठीमागे अजूनही 40 धावांची आवश्यकता. फुलटॉसचा बॉल बॅक फुटला गेलेत, कट केलाय, बॉल निघून चाललाय डीप पॉइंट रिजन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार मिळतील. 4 धावा चौकार.
फुलटॉसचा बॉल होता. निलेश शिंदे यांना एक चांगला बॉल मिळाला, त्याच्यावरती ते तुटून पडले. डीप पॉइंट रिजन खाली होतं, क्षेत्ररक्षक नव्हते. पॉवर प्लेचा समाचार घेतला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतोय. मोक्याच्या क्षणी हा चौकार आलाय. आता 13 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता वाघजाई सार्कल टीम समोर. खरं तर आता कालच्या दिवसाचा जर विचार केला तर अ ग्रुपमधून टीम पिसाणी संघ टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचले. ब टीम मधून दहिवड संघ टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलाय. परंतु आता क आणि ड ग्रुपमध्ये कोणते 2 संघ टॉप 4 मध्ये जाणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जी लढाई चालू आहे. फटका चांगला आहे निलेश शिंदे यांचा, परंतु क्षेत्ररक्षक तिथेच आहेत उभे. एकच धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे, परंतु एका धावेने जास्त काही बिघडणार नाहीये डीजे सांबरवाडी टीमचं. 12 बॉल आता 35 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. करो या मरोची लढाई आहे. जो संघ जिंकणार तो संघ टॉप 4 मध्ये जाणार, एका ट्रॉफीचा हकदार होणार. एक ट्रॉफी तो त्यांच्या गावामध्ये घेऊन जाणार. त्याच्यासाठी ही एक मोठी लढाई आहे. दुपारच्या सत्रामध्ये काटेकी टक्कर कडवी झुंज मैदानाच्या आतमध्ये रंगले. 12 बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे 35 धावांची आवश्यकता वाघजाई सार्कल टीमला. बारा बॉल 35 धावांची आवश्यकता. ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये अजित ढवळे बॉलिंग मार्क वरती उभे आहेत. 12 बॉल 35 धावा बनवू शकतात. निलेश शिंदे स्ट्राइक एंडला आहे. त्यांच्या बॅट मधून एक चौकार आलाय. तुषार जाधव नॉन स्ट्राइक एंडला उभे आहेत. चला वेळ जास्तीचा घेऊ नका, विनंती असेल थोडीशी घाई करा. वेळ खूप महत्वाची आहे मित्रांनो, वेळ कोणासाठी थांबत नाहीये. 12 बॉल 35 धावांची आवश्यकता. पुढे सरसावले होते. बॅटची लिडिंग एज लागले. बॉल निघून चाललाय. थर्ड मॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव मिळते. त्याचबरोबर या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी स्वराज्य संघटना मानकुर्द मुंबई आदरणीय श्री मनोहर केरेकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. स्वराज्य संघटना मानकुर्द मुंबई माननीय श्री मनोहर केरेकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही सरस स्वागत. या बॉलला उचललंय. काव कॉर्नर रिजन मध्ये बॉलला पाठवलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एका हाताने बॉल पकडण्याचा प्रयत्न थोडासा फसला, बम्बलिंग झाले, परंतु त्यानंतर मात्र सिंगल धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. एकेरी धावेने आणि दुहेरी धावेने जास्त काही फरक पडणार नाही. आता मोठ्या फटक्यांची उधळण करावी लागेल. मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. दुपारच्या सत्रामध्ये धावांची भूक लागणं गरजेचं आहे. रखरखत ऊन आहे आणि त्या रखरखत्या उन्हामध्ये आता धावांचा पाऊस वाघजाई सार्कल टीमला मात्र पाडावा लागेल. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचू शकले नाहीत. पददलिताचा वापर करू शकले नाहीत निलेश शिंदे. बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळालाय. धाव मिळणार नाहीये. 13 धावा धावपलकावरती. खोला टाकलेला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ रिजन मध्ये आणि धावचीतच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन. निलेश शिंदे होतील बाद. क्रिकेट मधील आत्महत्या अति घाई संकटात नाही, परंतु आता धावा बनवायच्या आहेत म्हटल्यानंतर रिस्क घ्यावी लागणार आहे. रिक्स घेतली तुम्ही तर जीत फिक्स आहे. त्यामुळे रिक्स घ्यावी लागेल आणि तीच रिक्स घेत असताना मात्र डाव फसला आणि विकेट किपरने अतिशय चांगले फेकी करत असताना धावचीतच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होत आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दीपक आलेले आहेत. नॉन स्ट्राइक एंडला तुषार. 2 बॉलच्या पाठीमागे 1 धाव त्यांनी बनवले. या बॉलला उचललाय. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. हाताला चटका देऊन बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी तुषार जाधवच्या बॅट मधून आलाय एक सनसनीत दणदणीत षटकार. काय फटका खेळलाय लाजवाब. बॅटच्या स्लॉट मध्ये आला. चेंडूला मात्र पाठवून दिलं पार्किंग प्लॉट मध्ये. मॅचचं चित्र बदललंय. आता येणारे बॉल आहेत 7 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता. आणखीन एक मोठा ब्लास्ट.
परंतु यावेळेला एलिव्हेशन कमी असताना यावेळेला प्रकाश बनगे चुकी करणार नाहीये. त्यांना माहित आहे ही मॅच खूप महत्वाची आहे, प्राइस मध्ये घेऊन जाणारी मॅच आहे, त्यामुळे कॅच ड्रॉप करून चालणार नाहीये. आता जीवाच्या आतंकाने त्यांनी मात्र बॉल वरती झडप टाकली आणि ते विकेटचं पतन होत असताना तुषार जाधव बॅक टू डकआउट परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला. आता इथून पुढे 6 बॉल आणि 6 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी 27 धावा. मॅच अजूनही आहे. 6 बॉलच्या पाठीमागे 5 षटकार ठोकावे लागतील. 5 षटकार आले तर मॅच जिवंत होऊ शकते. काळ कसोटीचा आहे, परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. संघर्ष करावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, जिद्द चिकाटी दाखवावी लागेल. वाघजाई सारखं टीमच्या फलंदाजांना तुषार देखील बाद झाले. आता दीपक आणि साईराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 5 षटकार हवे आहेत विजयासाठी. मन में हमेशा जीत की आस होनी चाहिए. नसीब बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. इथं जर वेळ तुमची आणायची असेल तर आता पाठीमागच्या 2 षटकांमध्ये काय घडलं हे विसरून जायचं, नव्याने उभारी घ्यायची आणि या षटकामध्ये चांगला खेळ करायचा आहे. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, धीम्या गतीने पहिला बॉल रिलीज केलाय कमलेश भनगे यांनी आणि पहिला बॉल आला तो डॉट बॉल. कमलेश भनगे एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. बाहुबली या नावाने प्रसिद्ध आहेत. चार बॉल 27 धावांची आवश्यकता. स्लो डिलिव्हरी बॉल केला जातोय, वारंवार बॉलचा वेग काढून घेतला जातोय, रोल फिंगर केले जात आहेत. कमी गतीने बॉल टाकलेले कमलेश भनके यांचे सामरवाडी डीजेस टीमसाठी फायदेशीर राहिलेत. परंतु यावेळेला पहा टप्पा पडल्यानंतर बॉल स्पिन झाला, परंतु नो बॉलचा इशारा आलाय. नो प्लस 4 अशा 5 धावा धावपलकावरती जोडूया. पाच धावेने धावपलक पुढे सरकलाय, जोमाने वाढलाय. धावपलकावरती धावा आहेत तब्बल 24 धावा. 4 बॉल 22 धावांची आवश्यकता इथून पुढे. मॅच अजूनही जिवंत आहे, फक्त तुम्हाला षटकार ठोकावे लागतील. षटकार आले तर निश्चितपणे मॅच बनेल. हा बॉल टप्पा पडला, उसळी निर्माण झाली, त्यानंतर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आता 3 बॉल 22 धावांची आवश्यकता. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. चला थोडीशी घाई करा, विनंती असेल. अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. यावेळेला बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला घेतलाय ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू हवाई मार्गाने सफर होत असताना बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमलेश भनगे यांच्या वरती चढवलाय. दीपक यांनी हल्ला बॉल. फटका चांगला होता, दमदार होता, ताकद होती, परंतु आता वेळ निघून गेले. वेळ निघून गेल्यानंतर फटके येऊन काय कामाचे. इथे आता 2 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. 2 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. याही बॉलला उडवलाय. उंची जास्त, लांबी कमी. शिवम जांभळे जबरदस्त त्यांनी कॅच टिपलाय आणि संपलाय दीपक यांचा खेळ. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला होता, बॅट हातातून निसटली होती, परंतु पहा अगदी चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. शिवम जांभळे एक उदयमुख खेळाडू, प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य करणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिवम जांभळे साकारतायत. बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या, फिल्डिंग असू द्या, तिन्ही फॉर्मॅट मध्ये उल्लेखनीय खेळी साकारणारा शिवम जांभळे मॅच मध्ये आपल्याला कॅच घेताना पाहायला मिळालाय. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येणारे बॉल 1 धावा बनवायचे आहेत. 18 धावा 1 बॉल. औपचारिकता बाकी आहे या मॅचची. 46 धावांचं लक्ष, त्या धावांचा पाठलाग करत असताना विकेट गेल्या आणि त्यानंतर शेवटचा बॉल फुल टॉस ठेवला होता, पायावरती आदळला. बॅट्स आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाहीये. इथे मात्र हा सामना जिंकलाय तब्बल 17 धावांनी डीजे सांबरवाडी टीमने आणि
DJ सांबरवाडी हा संघ तिसरा आहे जो असो